मूर्तिदान हे अशास्त्रीय, मूर्ती विसर्जन हेच योग्य। मूर्तिदान करणं हे अशास्त्रीय आहे। श्री गणेश चतुर्थीचं व्रत घरी आणून प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचं विसर्जन केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही। प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीचं विसर्जन करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की देवतेची मूर्ती म्हणजे काही खेळणं नव्हे की कुणीही त्याचं दान करावं आणि कुणीही त्याचं दान घ्यावं। मूर्तिदान करणं म्हणजे मूर्तीला किंवा देवतेला अशा प्रकारची दान करण्यायोग्य वस्तू असं मानणं असं झालं। श्री गणेशाचं पूजन करताना पूजक अशा भावानं पूजन कधीही करत नसतो आणि म्हणून मूर्तीचं दान करणं हे चुकीचं ठरतं। मूर्तीचं दान केल्यानंतर त्या मूर्तीचं काय होतं हे पूजकाला माहीत नसतं। त्याचप्रमाणे मूर्तिदान घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मूर्तीची पूजा करणाऱ्या व्यक्तीनं ती कोणत्या भावानं केलेली आहे हे माहीत नसतं। या गोष्टीचा त्रास मूर्तिदान घेणाऱ्याला सुद्धा होऊ शकतो आणि मूर्तीचं दान देणाऱ्यालाही होऊ शकतो। म्हणून मूर्तिदान करणं हे चुकीचं आहे।